विश्रांती असणार आहे। पाऊस नसल्यामुळे कमाल तापमानामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असतं, मात्र पोषक वातावरण नसल्यामुळे पुढचे काही दिवस पावसाची शक्यता ही नाहीये। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7ही धरणांतील पाणीसाठा हा 88.38% पोहोचलाय। पावसामुळे तानसा आणि मोडकसागर यापूर्वीच ओसंडून वाहू लागले होते आणि मागील 2 वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा हा अधिक आहे। भविष्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस मुक्कामी राहिल्यास उर्वरित धरणं देखील लवकरच ओसंडून वाहू लागणार आहेत। आता बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातून। गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी पाऊस रिपरिप मात्र सुरूच आहे। पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। 8 दरवाजांमधून 11,382 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना देखील यामुळे आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।